बैलगाडी मालक चालक आणि प्रेक्षकांची सर्वांच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। आज काही तांत्रिक बिघाडामुळं आम्हाला निकाल देता आला नव्हता, त्यामुळं मी सर्वांची यात्रा कमिटीच्या वतीने क्षमा मागतो। आज जो निकाल आहे, आता निकाल या ठिकाणी जाहीर होतील आणि सेमी फायनलचा फेरा हा उद्या सकाळी 9 वाजता या फाटीवर होईल। निकाल बैलगाडी मालक लक्षात घ्या। आणि 1 मिनिट, आणि आता जो निकाल दिला आहे तो 4-5 वेळा त्याच्यावर बघून झालंय आणि मग तो निर्णय घेतला, निकाल दिला गेलाय। त्यामुळं हा फायनल निकाल आहे, यात कुठलाही बदल होणार नाही। कुणी याच्या पुढे ऑब्जेक्शन घेईल यादी करा तर ते चालणार नाही। हा जो पंचांनी दिलेला निर्णय हा अंतिम निर्णय आहे, यात कुठलाही बदल होणार नाही। बैलगाडी मालक ऐका, यात्रा कमिटीने आता जाहीर केलं जे निकाल आहेत युट्यूबला नेटला या ठिकाणी जॅमिंग झाल्यामुळे काही निकाल देत असताना त्यांना अडचण आली, त्यामुळं ते निकाल पुन्हा एकदा त्यांनी ड्रोनच्या साह्यानं हवेत एका वेळेस 4 ड्रोन गेले होते आणि त्या 4 ड्रोनच्या अडचण झाली, एकामेकाला अडकी झाली होती, त्यामुळे थोडंसं हे होत होता। पण एक दुसरा ड्रोन होता त्या मिसगाईड झालं होतं, त्या 3ऱ्या ड्रोन मध्ये ते निकाल योग्य पद्धतीने बघितले गेले। जे ड्रोनचं शूटिंग आहे ते तुमच्याकडे फायनल करून ठेवा, म्हणजे जेणेकरून परत जर कुणी एखाद्यानं मागितलं, ऐका ना, एखादा जर शंकाच मानली तर त्याला ते दाखवण्यात यावं, म्हणजे यात्रा कमिटीच्या माध्यमातून एखादा बैलगाडी मालक शंका घेत असेल हा ते व्हायरल करून ठेवा। व्हेरी गुड। बैलगाडी मालक ऐका, उद्या बरोबर 9 वाजता फायनल फेरा संपन्न होणार आहे आणि जे पंचांनी निकाल दिलेले आहेत आपण फायनलचा लॉट सुद्धा काढलेला आहे, त्या पद्धतीने फायनलचा लॉट राहणार आहे उद्या सुद्धा। फक्त जे निकाल आहेत जिथं कुठं बदल असेल तिथं त्या गाड्या पडतील याची बैलगाडी मालकांनी नोंद घेतली। सेमी फायनल 1चा निकाल तो मगाशीच आपण जाहीर केला होता, तास क्रमांक 5 चैतन्य संजय बाबर उडतरेवाई पावती नंबर 13 ही गाडी पहिल्या सेमी मध्ये फायनल साठी पात्र आहे। सेमी फायनल 2 मध्ये तास क्रमांक 6 वरून लावलेली गाडी यज्ञेश नानासाहेब तरस केवळे हवेली प्रशांत ड्रायव्हर चिंचनेर पावती नंबर 249 ही गाडी सेमी फायनल 2 मध्ये फायनल साठी पात्र आहे। सेमी फायनल 3 मध्ये तास क्रमांक 2 वरून लावलेली गाडी स्वामी समर्थ त्रिशा जयदीप पवार चचेगाव पावती नंबर 441 ही गाडी फायनल साठी पात्र आहे। आता सेमी फायनल 4 मध्ये 5 मध्ये आणि 7 मध्ये जे काही निकाल पंचांनी आणून दिलेले आहेत त्यामध्ये सेमी फायनल 4चा निकाल जो पहिला निकाल दिला होता तास क्रमांक 10 वरून पाहिली गाडी श्री यशवंत रामभाऊ जोशी अंबरनाथ वाटेगाव पावती नंबर 323 या गाडीचा निकाल फायनल तोच निकाल असणार आहे। सेमी फायनल 5चा निकाल, सेमी फायनल 5 मध्ये पहिला निकाल दिला होता तास क्रमांक 6 वरून लावलेली गाडी आणि तुळजा भवानी प्रसन्न जयेश अभिजित भैया पवार साखरवाडी पावती नंबर 44 तो निकाल पंचांनी ड्रोनची मदत घेऊन निकाल दिला, ती गाडी या ठिकाणी बाद झाली आणि तास क्रमांक 5 वरून लावलेली गाडी आई काळेश्वरी प्रसन्न पहलवान सचिन शेख चव्हाण वाई पावती नंबर 590 ही गाडी सेमी फायनल 5 मध्ये फायनल साठी पात्र। सेमी फायनल 6चा निकाल जो पहिला दिलेला तोच आहे ओम साईराम प्रसन्न तास क्रमांक 4 वरून लावलेली गाडी ओम साईराम प्रसन्न स्वर्गीय पंढरीनाथ जगन तडके विगर पॅनल सदाशिवगड पावती नंबर 263 ही सेमी फायनल 6 मध्ये पात्र झाली आहे। सेमी फायनल 7 त्याच्यावर ऑब्जेक्शन होते ते देखील या ठिकाणी पंचांनी व्हिडिओ पहिला निकाल दिला होता तास क्रमांक 5 वरून लावलेली गाडी आई एकविरा प्रसन्न घोड दर्जाई अरुण पाटील नाना शेख प्रधान पावती नंबर 26 या गाडीला निकाल दिला होता, त्या गाडीचा निकाल कॅन्सल केलेला आहे आणि तास क्रमांक 4 वरून लावलेली गाडी श्री संजय कुलकर्णी काका चिंचनेर हिंद केसरी प्रशांत ड्रायव्हर पावती नंबर 349 ही गाडी सेमी फायनल 7 मध्ये फायनल साठी पात्र आहे। सेमी फायनल 8चा निकाल तास क्रमांक 2 वरून लावलेली गाडी आई गावदेवी प्रसन्न रणवीर राहुलभाई पाटील आरेली कल्याण पावती नंबर 18 ही गाडी फायनल साठी पात्र आहे।
आणि सेमीफायनल 9 मध्ये तास क्रमांक 3 वर नवलेली गाडी नाथ साहेब प्रसन्न सावकार ग्रुप मौसी कार्तिकराजे घोरपडे मौसी सातारा पावती नंबर 531 ही गाडी फायनल साठी पात्र आहे। नवी बैलगाडी मालक लक्षात घ्यायचं आहे आणि आपल्या चिठ्ठ्या जरी नावाचं इकडे तिकडे झाले असेल तर सेमी क्रमांक कितीची विजेती म्हणून जे पुकारलेलं आहे त्या पद्धतीने आपण फायनल साठी उद्या बरोबर 9 वाजता या ठिकाणी 9 वाजता बरोबर फायनलचा लॉट खाली जाणार आहे याची नोंद घ्या, कारण परत 10 वाजल्यानंतर भरपूर होऊन लागतं आपल्यालाही माहिती आहे। त्यामुळे लक्षात घ्यायचंय बरोबर 9 वाजता या ठिकाणी यात्रा कमिटी फायनल त्याला खाली सोडणार आहे। 5 मिनिटं दिली जातील, त्या 5 मिनिटात आपण गाड्या खाली घ्यायच्या आहेत। याच्या व्यतिरिक्त काय सूचना?